नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर। मित्रांनो, मागच्या यूट्यूब लेक्चरमध्ये त्याच्या पूर्वीच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण TCS आणि IBPS यांच्याशी रिलेटेड येणारे प्रश्न कसे असतील त्याबद्दल 20 प्रश्न आपण डिस्कस केले होते। त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला असे 60 प्रश्न घ्यायचे आहेत या सिरीजमध्ये। तर मागच्या लेक्चरमध्ये जे यूट्यूबचं जे तुम्हाला बघितलं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण मिळेल की मागच्या लेक्चरची। तर यामध्ये पार्ट 1 मागच्या लेक्चरमध्ये आपण संपवला होता यूट्यूबच्या। यावेळेस आता पार्ट 2 बघणे। पार्ट 2 कशाचा? तर TCS आणि IBPS या कंपन्या ज्या परीक्षा कंडक्ट करणार आहेत तर या कंपन्यांच्या द्वारे कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारण्यात येतात आणि आपला टार्गेट काय आहे? आपला टार्गेट आहे सरळ सेवा भरती 2023 की येणाऱ्या या ज्या 1.5 लाख जागा 1,45,000 जागा रोज कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटच्या जागा डिक्लेअर होत आहेत। तर या डिसेंबरच्या आधीपर्यंत या सर्व 1,45,000 जागा त्यांच्या ऍड पडणार आहेत, त्यांच्या भरत्या होणार आहेत। त्यामध्ये त्यापैकी एक कुठली तरी जागा तुमची असायला पाहिजे। आणि तुमच्यामध्ये हा जो गोंधळ निर्माण झालेला आहे की IBPS आणि TCS जर परीक्षा घेत असेल तर ती खूप कठीण पातळीची कठीण लेवलची असेल, तर ही भीती दूर करण्यासाठी आपल्याला IBPS आणि TCS शी रिलेटेड प्रश्न कसे पडतात, याच्या पूर्वीच्या परीक्षांमध्ये कसे प्रश्न आले होते आणि तसेच प्रश्न आपण या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये एक टाकलाय। या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये पुन्हा 20 प्रश्न आपल्याला करायचे आहेत यांच्याशी रिलेटेड आणि याच्यामध्ये पुन्हा पार्ट 3 पण करायचा आहे। पार्ट 2 च्या नंतर पार्ट 3 त्यामध्ये 20 प्रश्न घेऊया। असे 60 प्रश्न आपल्याला बघणे आहेत, राईट। टार्गेट तर आपला हाच आहे की कुठली तरी सरकारी नोकरी मिळायला पाहिजे। भरपूर विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे निराश झाले आहेत। बट मित्रांनो, निराश होऊ नका। खूप साऱ्या इतरही परीक्षा आहेत ज्यामध्ये तुम्हाला सरकारी अधिकारी किंवा सरकारी नोकरी मिळवता येतं। त्यापैकी एक सरळ सेवा भरती आणि ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा पार्ट असतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर कमी होतो आणि कमी झाल्यामुळे 1-2 मार्काने किंवा थोडक्यात कुठेतरी रिझल्ट लटकतो। तो रिझल्ट थांबायला नको म्हणून आपल्याला IBPS आणि TCS यांच्या रिलेटेड जे प्रश्न हे कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि कमर्शियल टॉपिक्स किंवा एक्सेप्शनल टॉपिक्सशी रिलेटेड प्रश्न कसे तयार करतात आपल्याला त्याला डिस्कस करायची आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि ते मी तुम्हाला समजावून देणार, राईट। हा पार्ट 2 आहे। मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 झालाय, त्यामध्ये 20 प्रश्न 20 क्वेश्चन्स आपण घेतले आहेत आणि आता समोरचे 20 क्वेश्चन्स आपण घेऊया। 20 प्रश्न समोरचे म्हणजे 40 प्रश्न होतील आणि 40 प्रश्नानंतर पुन्हा एक सेशन घेऊया पार्ट 3 चा, राईट। तर तुम्हाला जर आठवत असेल मागचा लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर आपण इथून सुरुवात केली होती की क्वेश्चन पेपर हा ऑफलाईन मी तयार केला होता माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी। त्यांनी तर दिला 60 प्रश्न होते आणि टोटल 60 मिनिट वेळ दिलेला होता आणि याच क्वेश्चन पेपर पैकी 20 प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह केले होते। आता 20च्या समोर पुन्हा समोरचे 20 प्रश्न सॉल्व्ह करू, 40 होतील आणि सेशन 3 याचा पुन्हा घेऊ। चला, शेवटचा प्रश्न मागच्या लेक्चरमध्ये हा केला होता आपण, हा क्वेश्चन नंबर 20। एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो। 1 वर थेरीवर त्याला सॉल्व्ह केला होता। आता क्वेश्चन नंबर 21 पासून 40 पर्यंत सॉल्व्ह करूया की IBPS किंवा TCS कशा पद्धतीचे कशा लेवलवर प्रश्न विचारते त्याला आपल्याला डिस्कस करणे। चला, क्वेश्चन नंबर 21 वर येऊया की पहिल्या 9 मूळ संख्यांची सरासरी किती? पहिल्या 9 मूळ संख्या। बरं, मूळ संख्यांबद्दल तुम्हाला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे की सर्वात पहिली मूळ संख्या कोणती असतं। तर भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं 0 असेल किंवा 1 असेल, असं होत नाही। सर्वात पहिली मूळ संख्या असतात 2 आणि एकमेव प्रॉपर इवन मूळ संख्या प्राईम नंबर, एकमेव इवन प्राईम नंबर म्हणजे सममूळ संख्या ती सुद्धा 2 असतात। याशिवाय मूळ संख्यांवर इतर भरपूर प्रश्न पडतात की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात। मित्रांनो, लक्षात घ्या, खूप साऱ्या परीक्षेत याच्यावरही प्रश्न आलाय। 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती? मूळ संख्या 1 ते 50 पर्यंत, तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या असतात।
कधी कधी प्रश्न असा पण आलेला आहे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती, एकूण मूळ संख्येची बेरीज. आता 1 ते 50 पर्यंत सॉरी 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज तर ती करत बसू नका, ती लक्षात ठेवा 1060 असतं. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज असतं 1060. कधी कधी प्रश्न असा पण आला 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती, तर ती असतं 328. याला पण लक्षात ठेवा. मूळ संख्यांवर भरपूर प्रश्न पडलेले आहेत, तर मूळ संख्यांचे प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आता या प्रश्नामध्ये बोलतोय पहिल्या 9 मूळ संख्यांची सरासरी काढायची आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज करूया आणि भागीला एकूण संख्या, तर त्या मिळतील सरासरी, त्या 9 संख्यांची सरासरी. चला पहिल्या 9 बोलताय. सर्वात पहिली मूळ संख्या कोणती, तर सर्वात पहिली आहे 2. त्यानंतर 2 नंतर कोणती, तर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9 होणार नाही, 11, 11 नंतर 13, 13 नंतर 15 होणार नाही, 17, 17 नंतर 19, 19 नंतर 21 होणार नाही, 21 नंतर 23. बघा तर या 9 मूळ संख्या झाल्या का, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाल्या आहेत. आणि भागीला एकूण संख्या 9 करू तर आपल्याला मिळतं यांची काय मिळेल, यांची सरासरी. आणि जो विचारलाय तर एकूण यांची बेरीज करू, भागीला 9 करूया, क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ करूया. चला बेरीज करूया. 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, 28 आणि 13 41, 41 आणि 17 58, 58 आणि 19 77, 77 आणि 23, 77 आणि 23 100. भाग 9. आता 100 मध्ये 9 ने भाग जात नाही, तर ऑप्शन बघा, ऑप्शन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन टाइप पण दिलेले आहेत, तर त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 9चा टेबल 11 पर्यंत सॉरी 100 पर्यंत 11 9 99, 1 शिल्लक 1/9 ही असायला पाहिजे सरासरी. 11 1/9 आणि 11 1/9 ती मिळतो ऑप्शन नंबर सी मध्ये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. साधा सोपासा फंडा आहे सरासरीचा. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, तर एकूण संख्यांची बेरीज पण त्या मूळ संख्या असायला पाहिजे. सर्व एकूण मूळ संख्या क्रमवार घेतल्या आहेत. 9 संख्या, त्यांच्या बेरजेला 9 ने भाग दिला, प्रश्नाचं उत्तर तयार झालं. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. अनिलची उंची दीपकच्या उंचीपेक्षा, बरं अनिलची उंची दीपकच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे. आपला पर्सेंटेजचा हा आपला फंडा होता की डिफरन्सला नवीन संख्येच्या 1% भाग देऊ. तर अनिलची उंची जर 100% असेल, 100%, सॉरी अनिलची उंची दीपकच्या उंचीपेक्षा, कुणाच्या, दीपकची उंची जर 100% असेल, तर या अनिलची उंची किती टक्क्याने जास्त आहे, 60% जास्त आहे. तर 100 ते 60% हा होईल 160. 100 तर गृहीत अमाऊंट होती, त्यापासून 160 ही नवीन संख्या तयार झाली आहे. आणि आपला फंडा काय बोलताय, पर्सेंटेज कोणते पण असो, तर दोघांतील जे फरक आहे 100 आणि 160चा फरक, 100 आणि 160चा फरक मिळतोय 60चा, त्याला डिव्हिजन करणे आहे नवीन संख्येच्या 1%. नवीन संख्या कोणती तयार झाली आहे तुमची, नवीन संख्या तयार झाली आहे 160. कारण 100 तर गृहीत होती, 100 गृहीत होती, नवीन संख्या तयार झाली 160. 160चा 1% घ्या, 1.6 ने डिव्हिजन करा आणि ऑप्शन मध्ये उत्तर शोधा. दॅट्स ऑल. हा खूप युनिव्हर्सल फंडा होता. ज्यावेळेस मी शिकवला होता त्यावेळेस सांगितलं होतं या फंड्यावर खूप सारे क्वेश्चन तुमचे सहज सॉल्व्ह होतात. डेसिमल पॉईंट सारखा केला तर हा होत आहे 600 भागीला 16. 600 भागीला 16, 8 ने भाग द्या, 8 7 56 झालंय आणि 8 5 40, राईट. 8 2 16 आणि 75च्या अर्धे किती असायला पाहिजे, 37.5%. हे या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. 75/2, 75 भागीला 2, उत्तर किती असायला पाहिजे, 37.5%. खूप एकदम प्राईम फंड आहे बरं का, एक्झिक्युटिव्ह फंड आहे हा. एकदम हा कॉन्सेप्ट जो आहे की डिफरन्स डिव्हिजन 1% ऑफ न्यू नंबर, की हा खूप साऱ्या प्रश्नांमध्ये कामात. चला क्वेश्चन नंबर 23 ला या. एका आयताच्या लांबीमध्ये 25% वाढ केली आणि रुंदीमध्ये 25% घट केल्यास नवीन तयार होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल. यासाठी पण एक पॉईंट शिकवला होता तुम्हाला. जर दिलेली टक्केवारी सारखी असेल, सारखी म्हणजे सारख्या संख्येची,
25% इथे पण दिसतोय, 25% इथे पण दिसतोय. आणि एकामध्ये वाढ आणि दुसऱ्यामध्ये घट असेल, किंवा एकामध्ये घट आणि दुसऱ्याला मध्ये वाढ असेल, किंवा एकामध्ये नफा आणि दुसऱ्यामध्ये तोटा असेल, एकामध्ये इन्क्रीज आणि दुसऱ्यामध्ये डिक्रीज असेल, तर उत्तर काढताना ही जी सारखी टक्केवारी दिली आहे 25-25, याचा करा वर्ग, 25चा वर्ग, तो किती होतोय 625, आणि आलेल्या वर्गाला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट देऊन द्या. म्हणजे तुम्ही कसाही गोल गोल फिरवून हा प्रश्न जरी तयार केला तरी उत्तर मात्र हेच मिळेल 6.25. पण या व्यवहारात नेहमी तोटा किंवा घट होतो, हा सुद्धा पॉइंट असतो. तर 6.25% काय असायला पाहिजे, घट. कधीच वाढ किंवा नफा होऊ शकत नाही. ज्यावेळेस सारखी टक्केवारी असतं, एकामध्ये वाढ आणि दुसऱ्यामध्ये घट, किंवा एकामध्ये नफा आणि दुसऱ्यामध्ये तोटा असतो, त्यावेळेस त्या सारख्या टक्केवारीच्या संख्येचा करायचा वर्ग, हा पॉइंट बोलतोय आपला. आणि त्या आलेल्या वर्गाला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट ड्रॉप करून देणे. आणि या व्यवहारात नेहमी घट किंवा तोटा होतो, नफा किंवा वाढ होत नाही, होऊ शकत नाही, शक्य नाही. तर 6.25% घट तुम्हाला शोधायची आहे. तर 6.25% हा वाढ आहे, हे होणार नाही, घट होणारीच आहे. तर ऑप्शन नंबर लास्ट असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर, ऑप्शन नंबर डी. 2 सेकंदाचा इनफॅक्ट क्वेश्चन असतो. जर तुम्हाला पॉइंट कॉन्सेप्ट माहिती असेल तर हा सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे, राईट. चला नेक्स्ट. 23 झाले आहेत. नंबर 24, 25, 26, 27 एकाच याच्यात बघून घेऊया. बरं, 26 पर्यंत. क्वेश्चन नंबर 24 बघा. संदीपने एक स्कूटर 8,580 रुपयाला विकल्यास म्हणजे ही झाली विक्री किंमत, त्याला 4% नफा झाला. विकल्यास विक्री किमतीवर नफा होतो, तर स्कूटरची खरेदी किंमत किती? त्याला 4% जास्त मिळाले, 100%पेक्षा 4% जास्त मिळाले, म्हणजे ही जी किंमत आहे विकलेली ही 104% असायला पाहिजे. हाच आपला फंडा बोलतोय. तर 8580 ही जर 104% असेल, 4% नफा झाला म्हणजे 100 अधिक 4 104%, तर ही किंमत 104% असेल तर याला 104 ने भाग देऊ. दॅट इज द 1% ऑफ कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किमतीचा 1% होईल. आणि गुणीला 100 करून घ्या, प्रश्नाचे उत्तर मिळेल. जर कॅल्क्युलेशन करायला त्रास होत असेल तर तुमच्याकडे सीड मेथड आहे, सीड मेथडचा वापर करा. चला, वर सीड मेथड अप्लाय केला. 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21 म्हणजे 3, 21 म्हणजे 2 आणि 1 3, 1 आणि 4 5, हा तर 100चा एकच दिसतोय. 5चा टेबल 3 पर्यंत मोजा. 5 सख 30 म्हणजे 6 तुमचा सीड तयार होतो. 6 सीड शोधा, कुठे मिळतोय? हा ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय, याला टिक करा. 8 आणि 2 10 आणि 5 15, 15 म्हणजे काय मिळाला तुम्हाला? 6. एकदम पॉवरफुल मेथड आहे सीड मेथड. जर तुम्हाला अप्लाय करता आली तर खूप सारे प्रश्न बेधडक पटापट 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतात. किंवा जर नसेल सीड मेथड माहिती तर भाग द्या, बघा तितकंच उत्तर मिळतं का? तर आय थिंक 4 ने भाग दिला तर 4 ने भाग दिला तर भाग देऊया 4 ने, किंवा 13 ने भाग देऊया. 4 ने भाग दिला तर 4 ने भाग दिला तर हा होईल 26 आणि हा होईल 25, राईट. 26 ने याला भाग द्या, 26 ने काय 13 ने भाग द्या, 13 दुने 26, 13 ने भाग दिला 13 सका 78, 13 सका 78 आणि 0. 2 ने या 660 ला भाग द्या, 2 ने 660 ला भाग दिला म्हणजे 330, आणि 330 गुणीला 25 करा तर किती मिळतं? 25 0 0, 25 त्रिक 75 म्हणजे 7 शिल्लक, 25 त्रिक 75 आणि 7 82, 8250. बघा तर तेच उत्तर मिळतं का? यस, तेच उत्तर मिळतं. तुम्ही सीडचा वापर, ऑलमोस्ट तुम्हाला सीडचा वापर आहेच कमर्शियल टॉपिक्स मध्ये, कारण TCS IBPS जर कंडक्ट करते परीक्षा, सीड भरपूर प्रमाणात वापर होतो. पण सीडचा वापर येत नसेल तर कॅल्क्युलेशनही करता येतील तुम्हाला, बट कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि कॅल्क्युलेशनच्या नादात न पडता जर सीडला एकदा तुम्ही शिकून घेतलात तर खूप सारे प्रश्न सहज सॉल्व्ह होतील, राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 25 वर. 6,000 रुपयाचे 10% वार्षिक दराने 219 दिवसाचे सरळ व्याज किती? आता यामध्ये पण एक फंड आहे की 73चा टेबल हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर 73च्या टेबलमध्ये 219 येतात.
आणि एका वर्षात असतात 365 दिवस, तर 73च्या टेबलमध्ये 365 पण येतात, तर 6,000 रुपयाचे आहेत. 6,000 रुपयाचे किती? 10% वार्षिक दराने, म्हणजे 10% वार्षिक दराने किती दिवसाचे काढायचे आहे? 219 दिवसाचे. तर एका वर्षातून 219 दिवस, एका वर्षात असतात 365 दिवस. 365 दिवस, या 365 पैकी 219 दिवसाचं व्याज काढायचं आहे. यांच्यापासून जी तयार होईल ते तुमचं उत्तर होईल. यामध्ये 73चा टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. 73 त्रिक आणि 73 पंचे असा होईल तो. हा 0 आणि 0 काढला, हा 0 काढलाय. 5 ने या 600ला भाग द्या, हा होईल 120. 120 गुणिला 3 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 360 असायला पाहिजे. मिळतं का बघा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर सेकंड 360. छोटे छोटे सर्व कॉन्सेप्ट, सर्व फंडे जर तुम्हाला माहिती असतील, प्रश्नांची उत्तरे सहज तयार होतात. राईट. चला नेक्स्ट या. क्वेश्चन नंबर 26. इथे चक्रवाढ व्याज विचारतोय. 8,000 रुपयाचे 7.5% ने. चला त्यासाठी थोडीशी जागा तयार करूया. इथे 7.5% वार्षिक दराने 2 वर्षाचे विचारत आहे. मीन्स या 7.5 चा करा स्क्वेअर. 7 8 जा 50, 7 8 56. 0.25 हा काय झालाय? या 7.5 चा स्क्वेअर. 7.5 ची दुप्पट करा. 7.5 ची दुप्पट 15 आणि त्याच्यासमोर जोडा 2 0. यांची करा बेरीज. 25 65 51. गुणिला करणे मुद्दल. मुद्दल आहे 8,000. राईट. प्रश्नाचे उत्तर तयार होईल. सर्वात आधी या डेसिमल पॉईंट साठी हे 2 0 कट करा. डेसिमल पॉईंट कटलाय. 80चा गुणाकार वरच्या संख्यांसोबत करू. 80चा 0 जोडलाय. 8 पंचे 40, 4 शिल्लक, 16 4 20, 2 शिल्लक, 50चा 0, 5 शिल्लक, 45चा 5, 4 शिल्लक, 44 8 आणि 4 12. आणि आलेल्या उत्तरा 1 2 3 4 4 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून द्या. 1 2 4 5 बघा ऑप्शन मध्ये हा मिळतोय 1 2 4 5. तर 8,000 रुपयाचे 7.5% वार्षिक दराने 2 वर्षाचे व्याज असायला पाहिजे 1245. 1245 दॅट इज द शॉर्टेस्ट वे. एकदम शॉर्टेस्ट वे आहे चक्रवाढ व्याज काढायचा. याच्यापेक्षा अजून शॉर्टेस्ट वे तुम्हाला कधीच सापडणार नाही. 7-8 वेगवेगळ्या पद्धतीने चक्रवाढ व्याज काढलं जातं, त्यापैकी हा एक वे आहे. थोडीशी प्रॅक्टिस लागते. एकदा समजून घेतली आणि प्रॅक्टिस केली तर चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं असो, 3 वर्षाचे असो, 4 वर्षाचं असो, कितीही वर्षाचं असो, इन्स्टंट ड्रॉ केल्या जातं. राईट. चला 26 पर्यंत गेलाय. समोरचे प्रश्न घेऊया. 27 28 आणि 29. राईट. दिसतंय का? चला 27 आणि 28 घेऊया, मग स्क्रोल डाऊन करूया त्याला. 27 आणि 28. एका आर्मी कॅम्प मध्ये 500 सैनिकांना 560 सैनिकांना किती 20 दिवस पुरेल इतकं राशन उपलब्ध आहे. 560 सैनिकांना किती दिवस? 20 दिवस पुरेल इतकं राशन उपलब्ध आहे. इतके राशन उपलब्ध आहे. 12 दिवसानंतर, बरं 12 दिवसानंतर बोलताय, त्यांना 20 दिवसासाठी राशन पुरेल इतकं आहे. 12 दिवसानंतर म्हणजे 12 दिवस 560 सैनिक उपाशी राहिले नसतील, त्यांनी जेवण केलं असेल, राशन खाल्लं असेल, तर 12 दिवस कमी करूया. किती दिवस शिल्लक राहिले? 8 दिवस. म्हणजे आता असं म्हणता येईल की 560 सैनिक 8 दिवस जर ते राशन खातील तर राशन संपेल. पण 12 दिवसानंतर काहीतरी दुसरी प्रोसेस इथे घडेल की 112 सैनिकांना दुसऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. 560 पैकी 112 सैनिकांना, म्हणजे 112 सैनिक कमी झाले. आता किती राहिले आहेत? 448 सैनिक राहिले आहेत. जर 112 सैनिकांना दुसऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यास शिल्लक सैनिकांना म्हणजे 448 सैनिकांना राशन किती दिवस पुरेल? जे राशन 560 सैनिकांना 8 दिवस पुरत होतं, 560 सैनिकांना जे राशन 8 दिवस पुरत होतं, तेच राशन 448 सैनिकांना किती दिवस पुरेल? दॅट इज द क्वेश्चन. जे राशन 560 सैनिकांना 8 दिवस शिल्लक होतं, ते शिल्लक राशन 448 सैनिक किती दिवस खातील? दॅट इज द क्वेश्चन. की x ची किंमत काढायची आहे 448 ला. 448 ला इकडे कन्वर्ट करू, 8 ने याला रिड्यूस करू. 8 पंचे 40, 8 सकम 48. 560 भागीला 56. 560 भागीला 56 म्हणजे उत्तर यायला पाहिजे 10 दिवस. 10 दिवस शोधा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर सी.
टाइम अँड वर्कचा हा एक पॅटर्न आहे बरं का. पॉइंट नंबर 1 की मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. आता इथे मजुरांची संख्या कोण आहे तर सैनिक, आणि कोणतं काम करतायत, खाण्याचं काम करतायत, तर किती दिवस खातायत ते 20 दिवस. तर मजुरांची संख्या कामाचे दिवस नेहमी व्यस्त प्रमाण म्हणजे त्यांचा गुणाकार केला जातो. राईट. चला क्वेश्चन नंबर 28 वर येऊया. थोडीशी जागा तयार करूया इथे क्वेश्चन नंबर 28 साठी. क्वेश्चन नंबर 28. ए, बी आणि सी एक काम क्रमश 60 दिवस, 30 दिवस व 20 दिवसात पूर्ण करतात. तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? त्यांचं वन डे वर घ्या. 1/60 प्लस दुसरा किती आहे 1/30 प्लस तिसरा आहे 20 दिवस 1/20. तर याच्यापासून एका दिवसाच्या या तिघांचं काम तयार होईल आणि त्याला रेसिप्रोकल करू. तर सर्वात मोठी संख्या कोणती मिळते आहे 60. 60 मध्ये 30 ने आणि 20 ने भाग जात आहे, तर 60 खाली तयार करूया. इथे तयार करतोय 60. वर काय होईल 60 एक 60 प्लस 30 दुने 60 प्लस 20 त्रिक 60 म्हणजे हा मिळाला तुम्हाला 6/60 म्हणजेच 1/10. 1/10 वन डे वर झालं. याला रेसिप्रोकल करा. 10 दिवस लागायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर बघा 10 दिवस. 10 दिवस कुठे मिळत आहे टिक करून घ्या याला. टाइम अँड वर्कचा हा सुद्धा फंडा, वन डे वर्कचा वन डे वर्क. राईट. पॉइंट नंबर 3. चला 28 झाले. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 29, 30 आणि 31 बघू. चला क्वेश्चन नंबर 29. एका टाकीस 3 नळ आहेत. एका टाकीस 3 नळ आहेत. आता नळांचा कॉन्सेप्ट प्रश्न फोकस करणे आहे. टाकी भरल्या जाते की टाकी रिकामी करण्यासाठी प्रश्न आहे. जर टाकी भरण्यासाठी प्रश्न असेल तर भरणाऱ्याच्या एका तासामधून रिकामीची मायनस करू, एका तासाची गती. टाकी रिकामी करण्यास प्रश्न असेल तर रिकामीच्या एका तासामधून भरणारे नळ मायनस करू, एका तासाची गती. एका टाकीस 3 नळ आहेत. पहिल्या 2 नळांनी ती टाकी 15 तास व 12 तासात पूर्ण भरते बोलताय. म्हणजे त्या ज्या 2 स्पीड आहेत 15 तास आणि 12 तास ती टाकी भरण्यासाठी दिली. तिसऱ्या नळाने ती टाकी 10 तासात पूर्ण रिकामी होते. जर एखाद्या प्रश्नामध्ये रिकामी होणारे नळ किंवा टाकी भरणारे नळ दोन्ही दिले असेल तर तुम्हाला फक्त 2च प्रश्न तयार होतात. एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल किंवा टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल. तर टाकी आपण प्रश्न फोकस करूया. तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी भरायला किती वेळ लागेल. आता टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न असेल तर टाकी भरणाऱ्या नळांच्या एका तासाच्या गतीमधून टाकी रिकामीच्या एका तासाची गती मायनस करून घेऊया आणि जे काही मिळेल एका तासाचं त्याला रेसिप्रोकल करूया. टाकी भरणाऱ्यासाठी 15 तास आणि 12 तास आहे म्हणजे 1/15 अधिक 1/12 आणि त्यामधून रिकामीला मायनस करून घेणे आहे. मायनस रिकामीसाठी 1/10. यांच्यापासून जे मिळेल हे टाकी भरण्याचे एका तासाचे काम मिळेल आणि त्याला आपण रेसिप्रोकल करूया. चला डिनॉमिनेटर सारखे करणे आहे. मोठी संख्या आहे 15. 15 मध्ये 12 ने भाग जात नाही, 10 ने भाग जात नाही. 15 दुने 30, 30 मध्ये 12 जाणार नाही, 30 दुने 60, 60 मध्ये 12 आणि 10 ने जात आहे तर खाली तयार होतील 60. राईट. 15 चौक 60 प्लस 12 पंचे 60 मायनस 10 सखम 60. राईट. 4 आणि 5 9, 9 मधून 6 गेले 3/60. 3/60 म्हणजे 1/20. 1/20 ला रेसिप्रोकल करा म्हणजे 20 तास लागायला पाहिजे टाकी भरायला. टाकी भरायला किती तास लागायला पाहिजे 20 तास. ऑप्शन नंबर डी मिळतोय तुम्हाला बघा 20 तास. हा सुद्धा एक फंडा असतो बरं की दोन्ही नळ दिले असतील टाकी भरणारे आणि रिकामी करणारे, प्रश्नाला फोकस करा. प्रश्न जर इथं असा असता की टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल तर रिकामी होणाऱ्या नळाच्या एका तासाच्या गतीमधून भरणारे नळ मायनस केले असते. राईट. चला हा झाला आहे क्वेश्चन नंबर 29. चला 30 वर येऊया. क्वेश्चन नंबर 30. 566, 455, 231, 678, 989, 342 आणि 715 यांची सरासरी किती असा बोलतोय. सरासरी किती. आता या सर्वांची बेरीज करून 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. 7 ने भाग दिल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल. बट ऑप्शन मध्ये बघा,
ऑप्शन मध्ये जर बघाल तर युनिट प्लेसेस वेगळे आहेत, 0, 5, 8 आणि 3. आणि ऑप्शन मध्ये नजर टाकल्यानंतर असं दिसतं की युनिट प्लेस मेथड वापर करता येईल. इथून फक्त युनिट प्लेस मेथड काढणी आहे आपल्याला, फक्त युनिट प्लेस. हा 6 आहे, हा 5 आहे, हा 1 आहे, हा 8 आहे, 9 आहे, 2 आहे, 5 यांची बेरीज करू. 6 आणि 5 11, 11 म्हणजे युनिट प्लेसवर 1 येईल, राईट. 1 अधिक 1 2, 2 आणि 8 10 म्हणजे 0, 0 अधिक 9 म्हणजे 9, 9 अधिक 2 म्हणजे 11, 11, 1 अधिक 5, 1 अधिक 5 म्हणजे हा मिळतोय 6. डिव्हिजन, एकूण संख्या आहे 7, 7 ने भाग देऊ तर 7च्या टेबलमध्ये 6, 7च्या टेबलमध्ये 6 कोणत्या टर्मला युनिट प्लेस तयार करेल तर 7 8 56 होतात. 7 8 56 म्हणजे 8व्या टर्मवर येत आहे, म्हणजे यांच्यापासून जे उत्तर तयार होईल त्यांच्या एकक स्थानी 8 असायला पाहिजे. इकडे काहीही असेल तरी चालेल. तर दिलेल्या ऑप्शन पैकी 8 एकक स्थानी कुठे मिळतोय तर इथे मिळतोय 8 एकक स्थानी. उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. किंवा या सर्वांची करा बेरीज आणि त्याला 7 ने भाग द्या तरीही उत्तर हेच मिळेल. बट आपल्याला वेळ वाचवायचा आहे, छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिक्स माहिती पाहिजे, तर ही युनिटरी मेथडची शॉर्ट ट्रिक आहे, ही सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर त्यानुसारही खूप सारे युनिटरी मेथड नुसार सॉल्व्ह केले जातात. मी नेहमी बोलत असतो की तुमची सर्वात पहिली नजर ऑप्शनवर गेली पाहिजे प्रश्न बघितल्याबरोबर, आणि ऑप्शन मध्ये गेल्यानंतर सीड मेथड अप्लाय होतं, युनिटरी मेथड अप्लाय होतं, इतर कोणती मेथड अप्लाय होतं त्यानुसार प्रश्नाचे उत्तर ड्रॉ करणे आहे. तर यामध्ये युनिट प्लेस मेथड अप्लाय होतं, आपण त्याला करून टाकली. प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर सी. चला क्वेश्चन नंबर 31 ला या. जर व्याजाची परतफेड प्रत्येक 6 महिन्यात होत असेल, लक्षात घ्या प्रत्येक 6 महिन्यात होत असेल, तर जो वार्षिक दर आहे त्याचा अर्धा वार्षिक दर, तर 16,000 रुपयाचे इथे दिलाय 10% वार्षिक दर, तर 10%चा 10% राहणार नाही, तो होईल 5%. किती टक्के होईल तो? 5% वार्षिक दर होईल. चला हे वरचं थोडंसं इरेज करून टाकतोय म्हणजे सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं होईल. व्याजाचा वार्षिक दर बोलताय 10%, 10%, आणि प्रत्येक 6 महिन्यात, 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष, अर्धा वर्ष. वार्षिक दर आहे 10%, तर अर्धा दर करा त्याचा, म्हणजे 10% तो राहणार नाही, हा होईल 5%. अर्धा किती होईल तो? 10 दे 5% काढणे. 16,000 रुपये मुद्दल दिली आहे, तर एका वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे, एका वर्षाचे चक्रवाढ व्याज. बरं लक्षात घ्या प्रत्येक 6 महिन्यात देतोय, प्रत्येक 6 महिन्यात देतोय, तर एका वर्षात त्याला व्याजाची परतफेड करणे आहे. तर एका वर्षात व्याजाची परतफेड करण्यासाठी किती टर्म मध्ये द्यावं लागेल? तर 6 महिन्यात पहिला टर्म देईल आणि 6 महिन्यात समोरचे दुसरा टर्म देईल, म्हणजे 2 टर्म मध्ये देईल तो. किंवा एका वर्षात असतात 12 महिने, 12ला 6 ने भाग द्या, म्हणजे 2 वेळेस त्याला व्याज द्यावं लागेल. 6 महिने 2 वेळेस व्याज, आणि 6 महिने 2 वेळेस व्याज देत असेल तर वर्ग पद्धती करणे आहे. 5चा वर्ग 25, 5 ची दुप्पट 10, त्याला 2 शून्य, हा मिळतो 1025, गुणीला मुद्दल. मुद्दल दिलेली आहे 16,000, 16,000 ने याला गुणाकार करू तर 16,000चे 3 शून्य, 16 85, 8 शिल्लक, 16 दुने 32 आणि 8 40, 4 शिल्लक, 16 1 16, आणि 1 2 3 4, 4 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊन देऊया. 1640, 1640 कुठे मिळत आहे बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे. हे तुमचं चक्रवाढ व्याज असायला पाहिजे. महिन्यानुसार चक्रवाढ व्याजाची आकारणी जितक्या महिन्यासाठी असेल त्याला 12 ने भाग देऊन नवीन रेट ऑफ इंटरेस्ट तयार करणे आहे. तर नवीन रेट ऑफ इंटरेस्ट किती तयार होतो तुमचा? 5%. राईट. चला 31 पर्यंत झालेत. पुन्हा 9 प्रश्न घेऊया या सेशन मध्ये, मग समोरच्या सेशन मध्ये पुन्हा 20 प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 32 वर या. क्वेश्चन नंबर 32. सहा 6% वार्षिक दराने 2 वर्षात एका रकमेची चक्रवाढ व्याजानुसार 8,980 रुपये रास होत असेल. रास, बरं रासवर आधारित प्रश्न जर असेल तर, रासवर आधारित प्रश्न असेल तर सीड अप्लाय करा बेधडक, तुम्हाला सीड उत्तर देईल. कारण बघा ऑप्शन मध्ये नजर टाकल्यास हा 8,000 आहे म्हणजे याचा सीड तयार होतो 8, 7,000 आहे याचा सीड तयार होतो 7, 6,000चा सीड 6 आणि 5,000चा 5. सीड वेगळे आहेत, तर सीड नुसार याला सॉल्व्ह करा. 6% वार्षिक दराने जर आपल्याला रास तयार करायची आहे, ग्रीड अमाऊंट, तर जी मुद्दल असेल ती तर 100% असतच.
त्यावर त्याला 6% एक्स्ट्रा मिळतात. 6% एक्स्ट्रा मीन्स 100 अधिक 6 106% मिळत असेल त्याला, आणि आपल्याला मुद्दल काढायची आहे. मुद्दल माहिती नाही, समजा मुद्दल असेल x रुपीज, यावर त्याला 6% जास्त मिळत आहे, तर 100 अधिक 6 106%. बट किती किती वर्षासाठी बोलताय? 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी तर 2 वेळेस 6% जास्त मिळतील म्हणजे 106%. तर ही जी तयार झाली आहे, ही तयार झाली आहे तुमची रास. आणि रास किती आहे? चक्रवाढ व्याजानुसार इतकी रास दिली आहे 8988.80. तर या x ची किंमत काय असायला पाहिजे? तर गो विथ सीड. सिम्पली सीड अप्लाय करा, प्रश्नाचं उत्तर घेऊन जा इन्स्टंट. चला सीड अप्लाय करूया. बघा 106चा सीड 1 अधिक 6 हा झालाय 7, 1 अधिक 6 हा झालाय 7. याचा पण सीड तयार करा. 9 कटले, 8 आणि 8 16, 16 ने 32, 32 म्हणजे काय तयार झाला? तो 5. इथे काय तयार होत आहे? 7 गुणिला 7, 7 गुणिला 7 49, 49 म्हणजे 4. चला इकडे लिहूया 4x बरोबर तो किती तयार झालाय? 5. हा 4 तिकडे जाईल भागाकारामध्ये. 4चा टेबल 5 पर्यंत. 4 8 5, 4 8 32 सीड नुसार. 4 8 32, 32 म्हणजे 3 आणि 2 5, म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा सीड तयार व्हायला पाहिजे 8. 8 कुठे मिळतोय? बघा ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतोय. हे असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. कारण रासवर आधारित हे इतके किचकट प्रश्न असतात की याला तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल, मग त्या 106चा टेबल येणार नाही. 106चा अर्धे करा, मग 53चा टेबल तुम्हाला काउंट करावा लागेल. 53च्या टेबलमध्ये खूप सारा कॉम्प्लिकेशन्स तयार होतील, तर ती तयार होण्याची गरज पडायला नको. त्यासाठी सीडवरचे आधारित प्रश्न, या रासवरचे आधारित प्रश्न हे सीडने सॉल्व्ह होतात. हे तर ऑलमोस्ट बघण्यात आलेलं आहे. तर रासवर आधारित असा कसाही प्रश्न असू द्या, त्याला सीडने सॉल्व्ह करणे तुम्हाला, आणि सीड मेथड करता आली पाहिजे. तुम्ही जर आता समोरच्या परीक्षा देत असाल आणि ती परीक्षा TCS IBPS घेत असेल, तुम्हाला सीड मेथड अप्लाय करताच आली पाहिजे. जर येत नसेल तर शिकून घ्या. चला क्वेश्चन नंबर 32 झालाय. आपण 33 पासून येऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. याला इरेज करून घेऊया. हा क्वेश्चन नंबर 30. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 7 वर्षात दुप्पट होतं, लक्षात घ्या. तर ती रक्कम 32 पट होण्यास किती वर्ष लागतील? इथे डबलेट्सचं काम पडतं तुम्हाला. डबलेट्स म्हणजे हा जो 32 आहे तो 2चा कोणता पॉवर आहे? 32 म्हणजे 2चा 5वा घात 32 होतं, आणि 7 वर्षात दुप्पट होत असेल 7 वर्षात, तर हा 32 म्हणजे 2चा 5वा घात आहे, गुणीला 5 करा, उत्तर घेऊन जा. 7 5 35 वर्ष असायला पाहिजे. हा सुद्धा कॉन्सेप्ट आपण शिकून चुकलेला आहे की डबलेट्स आणि ट्रिपलेट्सचा. तर 35 वर्ष शोधा, फुकटाचा मार्क घेऊन जा. इनफॅक्ट भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजत नाही सर्वात आधी, की हा प्रश्न काय असतो आणि याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं. बट याचे शॉर्टकट हा आपण डबलेट्स आणि ट्रिपलेट्स मध्ये शिकलोय. हे जे वर्ष आहेत ना, हे पट, ही जी पट आहे ही डबलेट्सच्याच एखाद्या संख्येमध्ये असतं. 32 पट, 64 पट, 128 पट, 16 पट, 8 पट. 32 पट आहे. 32 म्हणजे 2चा 5वा पॉवर, जितक्या वर्षात दुप्पट होत आहे त्याला या पॉवरने गुणाकार करा. 7 5 35 वर्ष लागतील. प्रश्न संपवून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 झालाय. 34 वर येऊया. धोनीने 8 पारीमध्ये सरासरी काही धावा काढल्या. 9व्या पारीमध्ये त्याने 100 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 9 ने वाढली. तर शेवटच्या पारीनंतर त्याची सरासरी किती? याचा सुद्धा शॉर्टकट, हे तर खूप मीन्स मोस्ट फ्रिक्वेंटली टाईप आहे बरं का हा विचारण्याचा, ॲव्हरेजेसचा, की शेवटच्या पारीचा गुणाकार वाढलेल्या सरासरी सोबत करू. 8 पारीत काहीतरी धावा काढल्या, 9वी पारी ही त्याची शेवटची आहे. 9व्या पारीमध्ये त्याने 100 धावा काढल्या, बट सरासरी कितीने वाढली? 9. तर शेवटच्या पारीचा गुणाकार वाढलेल्या सरासरी सोबत करा. 9 गुणीला 9 हा झाला 81. 81 या 81 ला त्याने काढलेल्या धावामधून वजा करा. 100 मधून 81 मायनस करू. हा 9 गुणीला 9, 9 गुणीला 9 हे स्टेप नंबर 1 आहे. 81 या 81 ला मायनस करायचे. त्याने शेवटच्या पारीत काढलेल्या धावामधून 100 मधून हा 81 मायनस होईल, राहिला 19. आणि फायनली लास्ट स्टेप की या 19 मध्ये वाढलेली सरासरी बेरीज करा. कितीने वाढली आहे? 9 ने. 19 अधिक 9 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 28.
हे सुद्धा शॉर्टकट आपण बघितलंय. 28 बघा, ऑप्शन नंबर सी मध्ये मिळेल तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर. राईट, शॉर्टकट जितके शिकवले आहे त्याला लक्षात ठेवा. प्रश्नांचं स्वरूप मात्र असं असेल, जर आता TCS IBPS जर तुमच्या परीक्षा घेणार आहे, प्रश्नांचं स्वरूप असंच असेल जिथे विद्यार्थी अटकून जातात मध्येच की आता काय करावं, प्रश्न समजत नाही, काय करावं. एका लिमिटेड बेसिक पर्यंत त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्याचा वरचा अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये ते अटकून जातात किंवा खूप वेळ खातात सूत्रानुसार. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35, एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात. 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी, बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात? 4 गुण. व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. एका विद्यार्थ्याने सर्व 100 प्रश्न सोडवले, त्याला जर एकूण 210 गुण मिळाले असतील, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? हा निगेटिव्ह मार्किंगचा क्वेश्चन आहे बरं का. आणि हा तुमच्या परीक्षेशी संबंध आहे. तुम्ही सरळ सेवाचा कुठलीही परीक्षा द्या, 1/4 निगेटिव्ह आहे बरं का, 0.25. तर ती कशी आकारली जातं? जितके प्रश्न तुम्ही बरोबर सोडवणार असाल त्याला बरोबर गुण दिले जातं, बट जितके चुकवले असणार तर त्याचे 1/4, प्रत्येक 4च्या मागे 1 गुण कमी केला जातो आणि मग तुम्हाला टोटल गुण मिळतात. तर असंच एका बरोबर प्रश्नाला मिळतात 4 गुण व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. त्याने जर एकूण 100 प्रश्न सोडवले असेल आणि त्याला 210 गुण मिळाले असतील, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? काय बोलतो त्याचा शॉर्टकट की एकूण प्रश्न किती आहेत? एकूण प्रश्न आहे 100. नंबर स्टेप नंबर 1, या 100चा गुणाकार कशासोबत करायचा आहे? चुकीच्या उत्तरासाठी कमी होणाऱ्या गुणांसोबत 100 गुणिले 1 म्हणजे किती होईल? तो 100. स्टेप नंबर 2, या 100ची बेरीज, हा गुणाकार आहे त्याची बेरीज कोणासोबत करायची आहे? त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत 210 सोबत, हा झालाय 310. आणि स्टेप नंबर 3, लास्ट स्टेप, या 310ला भाग देणे. कशाने? बरोबर आणि चुकीसाठी असणाऱ्या गुणांसोबत. बरोबर साठी 4 गुण आहेत, चुकीसाठी 1 गुण. 4 अधिक 1 5 ने भाग द्या. 310ला 5 ने भाग दिला तर 62 प्रश्न त्याने बरोबर सोडवली असतील. बरोबर किती प्रश्न असतील? 62. ऑप्शन मध्ये बघा 62 कुठे मिळतं? ऑप्शन नंबर डी तुमचा आन्सर असायला पाहिजे. शॉर्टकट तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. कधी कधी हा प्रश्न असा विचारला जातो, तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले? इथे तुम्हाला मिळाले 62 प्रश्न बरोबर. एकूण 100 प्रश्न होते, त्याच्यामधून 62 मायनस करा. तर जर प्रश्न असा असता किती चूक सोडवले, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं 38. 100 वजा 62 38. राईट. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 हा सुद्धा खूप फेमसचा क्वेश्चन आहे. खूपदा बघितला असेल. एका रानात काही मोर व काही हरिण आहेत. मोर आणि हरिण, मोराला असतात 2 पाय, हरणाला असतात 4 पाय. राईट. त्यांच्या डोक्यांची संख्या 150 असून त्यांच्या पायांची संख्या 510 आहे. तर त्या रानात किती हरिण आहेत? हा सुद्धा प्रश्न तुम्ही खूप बघितला असेल. याचा पण शॉर्टकट मध्ये स्टेप नंबर 1, एकूण डोक्यांची संख्या जी आहे 150, त्याची करा दुप्पट, ही होत आहे 300. राईट. स्टेप नंबर 2, ही जी 300 आलेली आहे त्याला एकूण पायांच्या संख्येमधून वजा करा. एकूण पायांची संख्या आहेत 510, त्याच्यामधून 300 वजा करा म्हणजे राहिले 210. आणि फायनली स्टेप नंबर 3, हा जो 210 आला आहे याचे करा अर्धे भागिले 2 म्हणजे 105. ही असायला पाहिजे हरिणांची संख्या. 4 पायवाल्या प्राणी संख्या किती असायला पाहिजे? 105. हे सुद्धा शॉर्टकट आपण शिकून चुकलेलो आहे, त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. तर त्याचं उत्तर असायला पाहिजे 105. त्या 36 झाले. 4 शिल्लक राहिलेले आहेत या सेशनसाठी, त्याला संपवून घेऊया. क्वेश्चन नंबर 37. एका पिशवीमध्ये 11 सोडून सर्व लाल. बरं, असेही प्रश्न तुम्ही खूप बघितले असाल. एका पिशवीमध्ये 11 सोडून सर्व लाल चेंडू आहेत, 7 सोडून सर्व निळे चेंडू आहेत, 13 सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत व 11 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत.
प्रश्न विचारलाय त्या पिशवीत एकूण चेंडू किती. आता याचं पण शॉर्टकट किती, 11 सोडून, जितके सोडून आहेत 11 सोडून, दुसरा 7 सोडून, तिसरा 13 सोडून, चौथा 11 सोडून, या सर्वांची बेरीज करा आणि तुमच्याकडे 4 रंगाचे चेंडू आहेत, राईट ना, लाल, निळा, पांढरा, हिरवा 4, त्याच्यापैकी एक कमी करा, राहिले 3, याला 3 ने भाग द्या म्हणजे तुम्हाला एकूण चेंडू मिळतील. जर हे 5 रंगाचे चेंडू असते तर त्या सर्वांची बेरीज करून 5 वजा 1 4 ने भाग द्या, उत्तर मिळेल. जर हे 3 रंगाचे चेंडू असते तर त्या तिघांची बेरीज करा, जितके सोडून आहेत त्याला 3 - 1 2 ने भाग द्या, एकूण चेंडू मिळतात. तर 11 आणि 7 18, 18 आणि 13 29 अधिक 11 हे झाले आहेत 42 भागीला 3. 42 भागीला 3 म्हणजे एकूण चेंडू किती असायला पाहिजे, तर एकूण चेंडू असायला पाहिजे 14 त्या पिशवीमध्ये एकूण चेंडू असतील. हे सुद्धा शॉर्टकट आहे, शॉर्टकट अप्लाय करा, उत्तर घेऊन जा. चला 37 झालाय, 38 वर घेऊया. क्वेश्चन नंबर 38. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 दिलेली आहे, तर दुसऱ्या व चौथ्या संख्यांचा गुणाकार किती. क्रमवार संख्या 1 2 3 4 5 आणि मधली संख्या काय असतं, मधली संख्या सरासरी किती आहे, ती 37. आणि क्रमवार विषम संख्या ही 37 आहे, तर ही होईल 39, ही 39 आहे, ही होईल 41. मागे येऊया, 37 च्या आधी ही होईल 35, 35 च्या आधी ही होईल 33. म्हणजे या त्या 5 क्रमवार विषम संख्या आहेत, 33 35 37 39 41, या 5 क्रमवार विषम संख्या ज्यांची सरासरी किती आहे 37. प्रश्न काय विचारलाय, तर दुसऱ्या व चौथ्या संख्येचा गुणाकार. दुसरी संख्या कोणती मिळतं बघा, ही पहिली संख्या आहे, ही संख्या आहे दुसरी म्हणजे 35, दुसरी संख्या कोणती 35. आणि चौथी संख्या कोणती आहे, ती आहे 39. तर यांचा गुणाकार किती हा प्रश्न विचारला. चला करूया, 3 × 3 होतात 9, 3 9 27, 27 आणि 15 म्हणजे 42, 9 5 झालाय 45, म्हणजे उत्तर असायला पाहिजे 5 6 3 1 3. 1365 कुठे मिळतं का बघा, 1365. बरं याचे ऑप्शन्स खाली आहेत, 1365 उत्तर आलंय बरं का आपलं, किती आहे 1365. खाली बघूया, ऑप्शन याचे खाली आहे, 1365 मिळतं का, तर बघा 1365 ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय बघा. आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं होतं 1365 आणि ते कुठे मिळत आहे, हे ऑप्शन नंबर 1 मध्ये. याचे ऑप्शन खाली उतरले होते. तर हा सरासरीचा फंडा, क्रमवारचा फंडा, क्रमवार संख्या कुठली पण असतील मधली संख्या ही सरासरी असते, हा कॉन्सेप्ट होता. चला शेवटचे 2 बघूया, क्वेश्चन नंबर 39 आणि 40. आणि राहिलेले 20 आपल्याला 60 घेणे आहेत बरं का. राहिलेले 20 हे पार्ट 3 मध्ये घेऊया. चला क्वेश्चन नंबर 39 ला या. इथे रेशोचा प्रश्न दिलाय, A:B 5:9 आहे, B:C 6:11 आहे. तर ABC काढायचं आहे. तर या ABC काढण्यासाठी आपण A, B आणि C यांच्या रेशो प्रमाणे लिहून घेऊया. A:B दिलाय 5:9, हा लिहिला 5:9 आणि B:C दिलाय 6:11, हा लिहिला 6:11. राईट, तुम्हाला B सारखा करायचा आहे. आता B सारखा करण्यासाठी B तुमच्याकडे 2 आहेत, 9 आणि 6. मोठी संख्या आहे 9, 9 मध्ये 6 ने भाग जात नाही, 9 दुने 18, 18 करता येईल याला, तर याला पण 18 करता येईल, साइन त्रिक 18. तर या दोघांना सारखा करायचा आहे. याला 2 ने गुणाकार केला तर 18 होतो आणि याला 3 ने गुणाकार केला तर हा 18 होतो. जिथे तुमचा B आणि B सारखा झालाय, B आणि B सारखा झालाय, बट A आणि C बदलतील. बघा A आणि B 5:9 एकत्र होते, याला 2 ने गुणाकार केला म्हणून याला पण 2 ने गुणाकार करावा लागेल, तर A होईल तुमचा 10 आणि 6:11 हे एकत्र होते, याला 3 ने गुणाकार केला म्हणून याला पण 3 ने गुणाकार करू, 11 त्रिक होईल 33. म्हणजे A होता है तुमचा 10, B होता है 18 सारखा झालाय बघा 18 आणि C होता है 33. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 10 18 33. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं हे उत्तर 10 18 33. हा सुद्धा फंडा एक डिरेक्टली ABC काढण्याचा. B ला सारखं करा आणि A आणि C मध्ये बदल करा. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर तात्पुरता शेवटचा.
तात्पुरता शेवटचा, पण याला कंटिन्यू करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. 3 संख्या आहेत, त्यांची बेरीज दिली आहे 782 आणि त्यांचा रेशो दिलाय फ्रॅक्शनमध्ये, अपूर्णांकामध्ये. अपूर्णांकामध्ये रेशो कधीच चालत नाही, त्याला काय करायचं असतं, सिंपल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर सिंपल नंबरमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे छेद सारखा करणे. 2 3 4 छेदामध्ये असणाऱ्या संख्या आहेत, मोठी संख्या आहे 4. 4 मध्ये 3 ने भाग जात नाही, 4 2 8 होणार नाही, 4 त्रिक 12. तुम्हाला 12 तयार करावे लागतील खाली. तर या 2 ला 6 ने गुणाकार केला तर 12, तर याला पण 6 ने गुणाकार करा, 6 1 6. 3 ला 4 ने गुणाकार केला तर 12, तर याला पण 4 ने गुणाकार करा. 2 ला 4 ने गुणाकार केला 8. 4 ला 3 ने गुणाकार केला तर 12, याला पण 3 ने गुणाकार करा. 3 त्रिक 9 आणि 12 ला कट करा. तुमचा रेशो होतो 6:8:9, 6:8:9. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असा बोलतोय. तुमचा रेशो तयार झाला आहे 6:8:9, सर्वात लहान संख्या कोणती. तर या 6 8 9 पैकी सर्वात लहान संख्या मिळते तुम्हाला 6. म्हणजे हा शेअर मिळाला तुम्हाला 6:8:9. तर टोटल 6 आणि 8 14, 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, टोटल 23 शेअर्स आहेत. आणि 23 शेअर्स किती असायला पाहिजे, 782. तर 782 ला 23 ने भाग देऊ, हा झालाय 1 शेअर. आणि यांच्यापैकी सर्वात लहान शेअर कोणता मिळतोय, तर तो मिळतोय 6. तर 6 शेअर्स काढायचे आहेत, 6 ने गुणाकार करू, प्रश्नाचे उत्तर मिळेल. बघा 23 ने इथे भाग दिला तर 23 त्रिक 69 आणि 23 चौक 92. 34 गुणिला 6 जे काही तयार होईल ते तुमचे उत्तर तयार व्हायला पाहिजे. 6 चौक 24, 2 शिल्लक 18 आणि 2 20. 204 कुठे मिळतं का बघा, तर ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतं आहे 204. 204 मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये, तर ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. तर हे होते आपले पुन्हा समोरचे 20 प्रश्न. आपल्याला पुन्हा तिसरं सेशन घेणे आहे बरं का. आणि हे सर्व हे जे टाइप्स आहेत, प्रश्नांचे, हे टाइप्स आहेत तुमचे TCS आणि IBPS च्या थ्रू विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत, ते या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एक लेवल एक्सटेंड असते बरं का, तुमचा अभ्यास जिथपर्यंत असेल त्याच्यापेक्षा एक लेवल एक्सटेंड असतं. आणि हे जे एक्सटेंडेड लेवल आहे, या लेवलवर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे काढता आली पाहिजे. राईट. एक सेशन आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे. टोटल 60 प्रश्न या सेशन मध्ये, मीन्स 3 सेशन मध्ये आपल्याला संपवणे आहे. बट त्या 60 मध्येच मी थांबणार नाही, पुन्हा प्रश्नपत्रिका घेऊन येईल, त्याला पण आपण डिस्कस करू याच पद्धतीने की TCS आणि IBPS नुसार प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येतात. थोडीशी तयारी तुम्ही करा, हे व्हिडिओ बघा, नोट करून ठेवा कागदावर, कॉपीवर तुमच्या, की प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येतात आणि कशा पद्धतीने त्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर थोडी प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर डेफिनेटली तुम्हाला TCS आणि IBPS हे कधीच अवघड वाटणार नाही. राईट. इनफॅक्ट नसतं, थोडीशी तयारी करण्याची गरज असते. राईट. तर हे सेशन थांबवूया इथे 20 प्रश्नाचं आपण, आणि समोरचं एक सेशन पुन्हा पार्ट 3 घेऊन येऊया, ज्याच्यामध्ये समोरचे 20 प्रश्न घेऊया पार्ट 3 मध्ये, आणि मग पुन्हा एखादा क्वेश्चन पेपर पुन्हा ड्रॉ करूया. ओके, चलो, टिल देन ऑल ऑफ यू, थँक यू सो मच, थँक यू.